नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन सचिनला घेऊन अस्मिताकडे येतो, पण अस्मिता अर्जुनच्या कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नसते. अर्जुन तिला ओरडून ओरडून सांगतो, अगं हा आता एका मुलीला भेटला होता, ते सुद्धा लपत छपत. सचिन अस्मिताला खोटंच सांगतो, अगं तुझी शपथ घेऊन सांगतोय मी, तुला माहिती आहे ना मी एका व्यक्तीकडून उसने पैसे घेतले होते आणि तोच व्यक्ती मला त्रास देतोय हेही तुला माहिती आहे ना. तोच व्यक्ती आला होता अगं. तेव्हा अस्मितासुद्धा सांगते, अर्जुन मला सगळं माहिती आहे, तो व्यक्ती यांना त्रास देतोय हेही मला माहिती आहे, त्यामुळे तू आता या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नकोस. सायली म्हणते, अस्मिताताई पण तुम्ही खूप मोठी चूक करताय, याचे परिणाम काय होतील याचा एकदा तरी विचार करा. अस्मिता म्हणते की याचे कुठलेही परिणाम झाले ना तरीसुद्धा त्याला सामोरे जायला मी तयार आहे. अर्जुन इमोशनल होऊन म्हणतो, अगं पण अस्मिताई याचे परिणाम तुला एकटीला नाही भोगावे लागणार, तुझ्या बाळालासुद्धा याचा सगळ्याचा त्रास होणार आहे. आणि मग काय करणार आहोत आपण अशा वेळेला. तेव्हा अस्मिता कोणाचंही काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. ती अर्जुनला तिथून जायला सांगते. अर्जुनची मात्र सचिनच्या वागण्यामुळे खूप चिडचिड झालेली असते. सरळ सरळ खोटं बोलतोय तो आणि अस्मिताईला आपल्या कुणाचाच विश्वासही नाही आहे. सायली त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, कळतंय ना तुम्हाला ते अस्मिताताईंची अवस्था खूप नाजूक आहे, त्यामुळे आता आपण त्यांना काहीच बोलू शकत नाही. अर्जुन म्हणतो, उद्या सकाळीच मी त्याला घराबाहेर काढणार. तेव्हा सायली त्याला समजावते, असा टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही, कारण अस्मिताताईंना ते अजिबात आवडणार नाही आणि सध्या आपण त्यांची मनस्थिती जपणं जास्त गरजेचं आहे. अर्जुन रागातच झोपायला जातो. तेव्हा सायली त्याला पुन्हा समजावते, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल आणि आपण आहोतच ना त्यांच्यासोबत. आता दोघेही झोपी जातात आणि अर्जुनला सकाळी सकाळी होळीचं विश करण्यासाठी एक कॉल येतो. त्याच्या आवाजाने सायली धडपडून जागी होते आणि तेव्हा कळतं की तिला उशीर झाला आहे. आता नेमकी सणाच्याच दिवशी उशीर झाला आहे, त्यामुळे सायलीची चिडचिड होत असते. आता ती सगळी चिडचिड अर्जुनवरती करते. इकडे चैतन्य पुरणपोळी खायची म्हणून सकाळी सकाळी सुभेदारांकडे आलेला असतो. सगळेजण छान तयारी करत असतात. आता कल्पनाकडून कळतं की सगळी स्वयंपाकाची तयारीसुद्धा झालेली आहे. म्हणजे सायली सकाळी लवकर उठून तिने सगळी तयारीसुद्धा केली आणि आपल्याला कळलंसुद्धा नाही. तितक्यात प्रतिमा तिथं येते आणि तिला जरासा त्रास होऊ लागतो, पण त्याबद्दल ती कोणालाही काहीच सांगत नाही. आता सायली अर्जुन खाली येतात आणि सायली म्हणते की सॉरी, आज मला जरा उठायला उशीरच झाला. आता कल्पना म्हणते, तू उशिरा उठली आहेस, मीही स्वयंपाकाचं काही केलं नाही, मग हे सगळं केलं तरी कोणी. सगळ्यांना असं वाटतं की विमलने हे सगळी तयारी केली असेल, पण विमलही तितक्यात येते आणि सांगते की मी तर सफाई करत होते, त्यामुळे मी तर स्वयंपाकाची तयारी केलीच नाही. तितक्यात प्रिया तिथं येते. तिच्या हातामध्ये ताम्हण असतं आणि सगळ्यांना तिला पाहून जरा आश्चर्यच वाटतं. ती सांगते की मी तुळशीची पूजा करायला गेले होते. आता मात्र सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. कल्पना म्हणते की आज दिवस पश्चिमेकडून उगवला वाटतं. अश्विन म्हणतो, तिच्या चुका काढू नकोस मम्मा, कारण ती काहीतरी तुमच्यासाठी करायचा प्रयत्न करते ना, मग तिला करू देत ना, टोमणे तरी मारू नका कमीत कमी. इतर वेळी जेव्हा ती चुकते तेव्हा मी तिला बोलतोच की नाही, पण आता ती काहीतरी करायचा प्रयत्न करते तर कमीत कमी तिला प्रोत्साहन तरी द्या. प्रिया लगेच नाटकी बोलू लागते, अरे मी इतक्या चुका केल्या आहेत ना, त्यामुळे आता सगळ्यांचा विश्वास परत मिळवताना मला थोडा त्रास तर होणारच आहे ना, आणि त्याबद्दल माझी काहीच हरकत नाही आहे, त्यामुळे मला कुणाच्याच बोलण्याचं काहीच वाईट वाटलेलं नाही. आता प्रियालाही नैवेद्य करायचा असतो, पण पूर्णाजी तिला नाही म्हणतात. तेव्हा सायली म्हणते, एखाद्याला नैवेद्य करायचं आहे तर आपण आडवं नको जायला, त्यामुळे करू देत तिला नैवेद्य करायचं असेल तर. आता अर्जुन सायली विचार करतात की जसं नागराजला अटक झाली ना, तसं प्रियाच्या वागण्यामध्ये खूप बदल पडलेला आहे. म्हणजे नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर हे प्रियाच आहे, हे आणखी एका गोष्टीवरून सिद्ध होते. आता आपल्याला अजून बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. आता अस्मिता अजूनही आलेली नसते, म्हणून प्रताप आणि कल्पना तिला उठवण्यासाठी तिच्या खोलीमध्ये जातात. सगळेजण तिला उठवतात, मात्र ती काही उठत नसते. आता चांगलेच सगळे घाबरलेले असतात. तेव्हा अस्मिता बळसच डोळे उघडते, अगं गाढ झोप लागली होती मम्मा मला, कशाला उठवतेस तू. तेव्हा प्रतापला जरा संशय येतो, तू कसल्या गोळ्या बदलल्यास का, तू कुठल्या गोळ्या घेतीस का वेगळ्या. तेव्हा अस्मिता म्हणते, नाही कुठल्याच गोळ्या घेत नाही आहे, पण रात्री सचिनने मला दूध प्यायला दिलं होतं आणि ती प्यायल्यानंतर मला झोप लागली,
आता प्रताप रागातच म्हणतो, अस्मिता तुझ्या नवऱ्याला सांगून ठेवा की असले उद्योग परत करायचे नाहीत म्हणून, आम्ही अजून जिवंत आहोत. आता इकडे सगळेजण होळीसाठी लागणाऱ्या सामानाची तयारी करत असतात. आता प्रिया सायलीला म्हणते की पुरणपोळ्या करायच्या का? तेव्हा सायली म्हणते की नाही, आधी सगळा स्वयंपाक होऊ देत, मग पुरणपोळ्या करायच्या. आता प्रियाला बाहेर पडायचं असतं, कारण नागराजची केस घ्यायला एक वकील तयार झालेला असतो आणि त्याला आज भेटावंच लागणार आहे. पण कारण काय काढू असं ती विचार करत असते. आणि इकडे पूर्णाजी विचार करतात की तन्वी अचानकपणे अशी वागायला लागली, याच्यामागे नक्की काहीतरी कारण आहे आणि तिचं खोटं सगळ्यांसमोर आणावंच लागणार आहे. आता प्रताप आणि रविराज मार्केटमध्ये जायला लागतात, पण लगेच प्रिया म्हणते की मी जाऊन सगळं आणते ना. पूर्णाजी म्हणतात की अजिबात नको, तुझ्यासाठी माझ्याकडे एक काम आहे. होलिका दहनासाठी 5 गौऱ्या लागतात, शास्त्रमार्ग का होईना त्या असाव्यात. त्यामुळे तू आता शेण आण आणि त्याच्या गोमूत्र आण आणि त्याच्यापासून गौऱ्या तयार कर. हेच तुझं काम आहे आणि सगळी साफसफाई पण कर. तेव्हा मात्र प्रियाचा चांगलाच चेहरा पडतो. म्हणजे आता शेण आणायचं आणि त्या शेणाच्या गौऱ्या करायच्या, काय काय करावं लागतं आता ह्या नागोबासाठी. आता सगळ्यांनाच खूप हसू आलेलं असतं. रविराज म्हणतो, शेणाचं नाव काढलं तरी हिचं तोंड बघा कसं झालंय, ही काय गौऱ्या करतीये. तेव्हा पूर्णाजीलासुद्धा चांगलंच हसू आलेलं असतं. प्रिया म्हणते, पूर्णाजीने दिलेलं प्रत्येक काम करायला तयार आहे मी. आता मात्र विमलसुद्धा तिची चांगलीच खिल्ली उडवते. सगळेजण तिच्यावरती हसत असतात आणि सगळेजण तिला टोमणेसुद्धा मारत असतात, कारण तिला कुठलंच काम जमत नसतं. विमलही म्हणते की आता हे शेण आणण्यासाठी गोठ्यात जावं लागतं बरं का, नाहीतर एखाद्या वाण्याच्या दुकानात जाऊन म्हणतात की मला शेण द्या म्हणून. सगळेजण हसत असतात. आता इकडे अर्जुन आणि चैतन्य केसवरती स्टडी करत असतात. चैतन्य त्याला आठवण करून देतो की साक्षी अजूनही समाजामध्ये मोकाट फिरतीये आणि तिला आपल्याला पकडावं तर लागणारच आहे ना, मग त्याबद्दल तू काय प्लॅनिंग केलं आहेस का? तेव्हा अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर सावंतला मी डायरेक्ट नाही पण हिंट दिली आहे की साक्षी जिवंत आहे, त्यामुळे ते त्यांच्या परीने तिचा शोध घेतीलच, पण आपल्यालासुद्धा तिचा शोध घ्यावाच लागणार आहे. मला तर असं वाटतंय की ती पनवेलमध्येच असणार आहे, कारण महिपत त्याच्या लेकीला स्वतःपासून दूर नाही ठेवणार. तेव्हा चैतन्यालासुद्धा त्याचं म्हणणं पटतं. आता दोघेही पनवेलमध्ये आणि महिपतच्या घराजवळ चौकशी करायचं ठरवतात. तिथे आसपास कोणी साक्षीला पाहिलं का याबद्दलची त्यांना माहिती काढायची असते. अर्जुन म्हणतो, हे सगळं लवकरात लवकर करावं लागणार आहे, कारण मला खूप गिल्टी वाटतंय रे. तितक्यात सायली नाश्ता घेऊन येते आणि कशाबद्दल तुम्हाला गिल्टी वाटतंय असं विचारते. तेव्हा मात्र अर्जुन चांगलाच गोंधळून गेलेला असतो आणि खोटं सांगतो की काही नाही, माझ्यामुळे आज तुला उशीर झाला उठायला ना, त्यामुळे. चैतन्यसुद्धा त्याच्या होमध्ये हो मिळवतो. आता इकडे साक्षी सचिनला कॉल करून सांगते की मी दिलेल्या पत्त्यावरती मला येऊन भेट. तेव्हा सचिन तिच्याशी नाटकीच बोलू लागतो, अगं सॅम, किती दिवसापासून उलट मला तुला पाहायचंय, डोळे भरून पाहायचंय, त्यामुळे तू पत्ता दे, मी त्या ठिकाणी येतोच. पण प्रश्न हा असतो की अस्मिता जाताना 1000 प्रश्न विचारेल आणि तिला आता काय उत्तर द्यायचं हा त्याच्यापुढे मोठा प्रश्न असतो. तितक्यात अस्मिता त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि खूप बोर होतं आहे रे, कारण आजही मी तुझा नाश्ता इथेच आणला आहे, तू घरामध्ये वावरतच नाहीस, साधा पाण्याचा ग्लास घ्यायलाही जात नाहीस, त्यामुळे घरच्यांना तरी कसं कळणार ना की तुझ्यामध्ये बदल होतो आहे म्हणून. आपण थोडंसं बाहेर फिरलं पाहिजे ना. तेव्हा सचिन म्हणतो, बरोबर आहे तुझं, तुला होळी सेलिब्रेट करायची आहे ना, मग आपण करूयात. आपण उद्या सगळ्यांसोबत बाहेर जाऊयात आणि सगळं तुझ्या मनासारखं होऊ देत. मी एक काम करतो, मी तुझ्यासाठी एक छान ड्रेस घेऊन येतो आणि मग तो नवीन ड्रेस घालूनच तू होळीची पूजा कर. आता त्याच्या बोलण्याने अस्मितेला आनंद होतो, पण सचिन लगेच पुढे बोलतो, पण अस्मी, मी तुला बोललो गं, पण सॉरी तुला तर माहिती ना माझी सध्याची कंडिशन कशी आहे. तेव्हा अस्मिता त्याला पुढचं काही बोलूच देत नाही आणि लगेच स्वतःचं क्रेडिट कार्ड त्याच्याकडे देते. जे माझं आहे ते सगळं तुझं आहे असं म्हणून तिने त्याच्या हातामध्ये अगदी बँकेच्या चाव्याच दिलेल्या असतात. त्यामुळे सचिन तर चांगलाच खुश असतो, कारण त्याला आता ड्रेस आणायच्या निमित्ताने सॅमला भेटता येणार असतं. आता इकडे अचानकपणे प्रतिमाला चक्कर येते. सगळेजण खूपच घाबरून गेलेले असतात. रविराज लगेच टेस्ट करायचे म्हणून तयार होतो, पण प्रतिमा म्हणते त्याची काहीच गरज नाही आहे, अश्विन चेक करेलच ना.
अश्विन आल्यानंतर प्रतिमाला चेक करतो. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तरी सायलीच प्रतिमा आणि रविराजची मुलगी आहे, ती खरी तन्वी आहे, हे सत्य उघड होणार का? हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.